रामकृष्ण हरी माऊली. आज आपल्या आळंदीतील हे लडाख या ट्रिपचा तिसरा दिवस आणि रात्री आपला मुक्काम चंदनपुरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक या ठिकाणी झाला होता. तेथे असलेलं खंडोबाचं पुरातन देवस्थान आणि महत्त्वाचं असं देवस्थान ते तिथे त्या ठिकाणी मानलं जातं. तिथं आपण रात्री मुक्काम केला होता आणि सकाळी उठून आपण धुळ्यामार्गे येऊन आपण आत्ता पोहोचलो आहे श्री क्षेत्र महेश्वर या ठिकाणी. पाठीमागे नर्मदा नदी आहे. या नर्मदा नदीचं आत्ता स्नान करून आपण येथून निघणार आहोत पुढे ओंकारेश्वरला. आणि ओंकारेश्वरला ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन पुढे जाणार आपण उज्जैन महाकालसाठी. तर चला बघूया आपला पुढील प्रवास. हर हर नर्मदे. आपण आत्ताच पोचलो आहे ओंकारेश्वरला आणि पोचता पोचता आपल्याला सव्वा सात झालेत. आणि आता जसं आपण गाडी पार्क केली आहे आणि आपण आता इथून पायी निघणार आहेत ओंकारेश्वरच्या मंदिराकडे. हे बघा पाठीमागचा जो डोंगर आहे तो ओंकारेश्वराचा डोंगर आहे आणि मध्ये जी आहे ती नर्मदा नदी आहे. आणि रस्त्याच्या अलीकडे सगळे गाड्या वगैरे काय असेल 4 व्हीलर 2 व्हीलर सगळ्या पार्किंग केल्या जातात. पलीकडे गाडी जात नाही. तर चला पुढे. हे आहे नर्मदा नदी आणि हा आहे नर्मदा नदीवर पादचारी पूल. इथून आपण पलीकडं मंदिराकडे जाऊ शकतो. आणि हे बघा हे आहे मंदिर. कसं काय मंदिर आपण आहे मंदिराची इतकं लांब. तर चला आता आपल्याला जायचं आहे इकडून मंदिराकडे आणि मंदिराच्या तिथे गेल्यानंतर मी पुन्हा व्हिडिओला स्टार्ट करतो. तर 7:30ला आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी रांगेत लागलो होतो. त्याबरोबर 9:30 वाजता आहेत. 9:30 वाजता बरोबर दर्शन करून आपण बाहेर पडलो. इथं हे देवाचं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या वरती डोंगरावर लोकांनी घरं बांधलेत. लोकांना मानलं पाहिजे खरं. असो आपण आहो झुलत्या पुलावर. हा पूल आहे. तर या पुलाच्या साईडला स्प्रिंग आहे आणि हे इकडं धरण आहे. या धरणावर आपल्या भारताच्या जो फ्लॅगचा रंग आहे तिथून जे पाणी पडतंय तिथून खाली नर्मदा नदीचं पाणी या पात्रात साठवलं जातं. आणि ते एक सिस्टीम अशी आहे की इकडून पाणी सोडलं इकडे हे पुढे एक अजून बंदर आहे. त्या बंदरात पाणी अडवलं जातं आणि पुन्हा पाणी सोडून पुन्हा नवीन पाणी भरलं जातं. असं एकमेव संस्थाने जिथं पाणी मॅन्युअली चेंज केलं जातं. तर अशा प्रकारे आपण आज ओंकारेश्वराचं दर्शन करून येथे विश्रांती घेणार आहोत आणि उद्या सकाळी लवकर पहाटेच श्री क्षेत्र उज्जैनसाठी पहाटे निघणार आहोत. तर चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये. रामकृष्ण. हर हर महादेव.